आज ना नाश्त्यासाठी काहीतरी गोड बनवावं म्हणलं म्हणून शेवया होत्या तर शेवयाची खीर बनवायला घेतली. शेवया एकदम नाजूक नाजूक बनवलेले होते त्याच्यामुळे त्या मस्त तुपात एकदम परतून घेतल्या आणि त्याची खीर ज्या नाजूक शेवया असतात ना त्याची खीर खूप छान लागते. चला, मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि नाश्त्याची तर तयारी करायची सुरू आहे. घराच्या शेजारी जांभळाचं झाड आहे. सकाळी सकाळी गेले आणि ताजे ताज्या हाताने 2च जांभळ तोडून आणले. खाली आता जास्त पिकलेले जांभळ राहत नाहीत, वरती असतात पण वरती चढता येत नाही. तर रोजचं हे सगळेच घरातले जे पण ज्यांना पण सापडतं ना ते झाडाचं तोडतात आणि खातात. बघा, अशी खीर मस्त केलेली आहे, घट्ट झालेली आहे. घरचं दूध असतं म्हशीचं ना त्याच्यामुळं खूप छान खीर होते. आणि याच्यामध्ये काजू बदाम काही टाकलं नव्हतं कारण बऱ्याच जणांना आवडत नाही ते खिरीमध्ये टाकलेलं, म्हणून टाकलं नाही. आता हे मम्मीचं ना पावटा बडवून झाला होता आणि तो उपणायचा चालू होता. हे पावट्याचे वेल ना खूप वाढले होते शेतामध्ये आणि त्याच्या शेंगा झाडालाच वाळल्या होत्या. आणि सांगायचं झालं तर त्या काढायलाच आल्या नाहीत. ओल्या शेंगाची भाजी करताच आली नाही, त्या काढता आल्या नाही. त्यामुळे त्या शेंगा सगळ्या झाडाला वाळून गेल्या. तर तिनं सगळ्या शेंगा त्या तोडून एका साईडला ठेवल्या होत्या आणि वेल आहेत ना ते जनावरांना खायला टाकलं होतं. आता तिनं उपणून तर घेत होती, तर म्हणलं चला मी थोडंसं उपणते. मला तर काय उपणायला जमतच नव्हतं कारण किती वर्ष झाले, कधी लहानपणी मी उपणलं असेल तेवढंच. म्हणजे काय ते पण असंच खेळता खेळताच उपणलं असेल. खास आवर्जून उपणायला मला काही येत नाही आणि मी आपलं बघावं म्हणलं पण सगळे मला नावं ठेवत होते कारण येतच नाही, हवेच्या विरुद्ध दिशेने तू उपणते असं सगळ्यांचं म्हणणं होतं. माझ्याकडे बघत बसले होते आणि मला चिडवायची कामं सगळेजण करत होते. पण म्हणलं चला ट्राय करायला काय जाते. आता बघणाऱ्यांना असं वाटेल की व्हिडिओसाठी केला असेल, तर नाही, हे आमच्या माहेरच्या रोजच्या बघण्यातली गोष्ट आहे. ह्यात नवीन असं मला काहीच नाही वाटत. म्हणलं चला बघूया आपल्याला जमतंय का आता ट्राय करावं म्हणून हे केलं. आता हा व्हिडिओ छोटासा मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, हा रियांश आहे माझा 4 वर्षाचा मुलगा, ट्रॅक्टर चालवतोय. मामाने ना सगळ्या भाच्यांना ट्रेनच करून ठेवले. म्हणजे जिथे ते जेवढे ट्रॅक्टरवर बसलेत ते तिन्ही त्याचे भाचे आहेत. आणि आता त्या दोघांना तर त्यांनी ट्रॅक्टर शिकवलंच आहे, पण रियांशला सुद्धा ना तो ट्रेनिंग देतोय बघा. आणि रियांश पण आवडीने शिकतोय. त्याला तर फुल कॉन्फिडन्सच आला आहे की आता मी ट्रॅक्टर शिकलोच. बघा आता स्टेअरिंग कसं वळवतंय, जसं काय मला येतच, पण भैयांनी त्याला थांबवलं होतं त्यामुळे तो काय पुढे जाणार नाही. असं एक नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा त्याने ट्रॅक्टर चालवला. संध्याकाळची वेळ झाली होती, दिवा लावायचा टाईम झाला होता. मम्मी म्हणाली जा बांधकाम आहे ना नवीन, तिथले लाईट लावून ये. आणि मग लाईट लावली आणि तिथेच पोर्चमध्ये बसलो कारण वातावरण एवढं छान वाटत होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला तिथे इतकं करमतं, छान मस्त अशी हवा सुटली होती. म्हणलं थोड्या वेळ इथंच बसावं, असं पण काय काम नसतं. रियांशी खेळत होता आणि विशू पण होता. म्हणलं थांब आपण इथेच बसू थोडा वेळ आणि मग जाऊया. रियांशला तर हवेमध्ये खूप छान वाटत होतं. मोकळ्या वातावरणात खेळायचं म्हणलं की त्याला मस्तच वाटतं. आणि एकदम ते काय म्हणतात, तो गावठीच आहे आणि गावाकडेच त्याला जास्त करमतं. हे मला तिथे गेल्यानंतर जाणवतं बरं का. आता संध्याकाळच्या टायमिंगला एकदा मम्मीचं कोंबड्यांना खायला टाकायचं चाललेलं असतं. आणि ते कोंबड्याचं खायला टाकून झालं की मग बाकीचं काय ते काम राहिलेलं असतं ते करायचं असतं. तिचा बघा एवढा मोठा खांडवा आहे, म्हणजे एवढ्या सगळ्या कोंबड्या आहेत. आणि त्यांना रोज सकाळी 1 शेर आणि संध्याकाळी 1 शेर धान्य लागतं. पण काही हरकत नाही, आपण जीव लावला ना, प्राणी पक्षी त्यांचा सांभाळसुद्धा आपल्याला काही वाटत नाही. आणि त्या तोट्यात कुठे आहेत तेव्हा त्याचा पण फायदाच होतोय. चला तर रानातल्या ह्या भाज्या आहेत ना आता तोडून आणायच्या होत्या. खरं तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. प्रणिता देवपूजा करत होती आणि अचानकच काही मनात नसताना गवाऱ्या दिसल्या, गवारीच्या शेंगा दिसल्या. त्या आणायला गेलो, तिथं फुलं होती. प्रणितांनी ती फुलं घेतली आणि म्हणली गवाऱ्या त्यांनी बरं होतं, चल तोडून आणूया. तर आम्ही तिघींनी शेंगा तोडून आणल्या. आणि येताना बघा रियांश रोजचं हे तिथं गेल्यापासून गोट्यात खेळायचं काम चालूच असतं. म्हणजे कुत्र्यासोबत खेळ, कोकरांच्या सोबत खेळ, कोंबड्यांसोबत खेळ, बदकांसोबत खेळ, म्हणजे हेच सगळे त्याचे फ्रेंड्स झाले तिथे गेल्यापासून. त्याला काय माझी भाषा करणार, त्याला दादा असेल ना, दादाला शिकवायला सांग म्हणा, मला पण हात द्यायला सांग म्हणा. लागेल डोळ्याला, नको जाऊ हाड चावल की येडा का रियांश, हाड.
त्याला पण छान वाटतं त्या प्राण्यांसोबत खेळायला, म्हणून मी पण जास्त काही बोलत नाही. बघा ह्या आम्ही आणलेल्या गवाऱ्या एकदम ताज्या आणि गावरान गवाऱ्या आहेत बरं का. हे आता मी गवाऱ्या गवाऱ्या का म्हणते माहिती आहे का, आमच्या इकडं ना एकदम जास्त गवाऱ्या असतात ना, त्याला गवाऱ्याच म्हणतात. गवारीच्या शेंगा असं म्हणण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये गवाऱ्या म्हणतात. हे कण्हेरीची फुलं आहेत, ते पिवळ्या कलरची, पांढऱ्या कलरची पण आहेत आणि अबोलीची फुलं, चाफ्याची फुलं, इतक्या प्रकारची फुलं आहेत विचारायलाच नको. तर ती घेऊन आली होती देवाला. आणि थोडंच घराच्या पुढे ना दोन तीनच वांग्याची झाडं आहेत. त्याला ना वांग्याची झाडं खूप मोठी झालेत, पण दोन चार वांगी लागतात. तर भैया मला तोडून देत होता आणि जास्त मोठी झाली तर किडतात, मग त्याला औषध वगैरे फवारणी नाही त्याच्यामुळं. तर ती तोडून आणली आणि संध्याकाळच्या भाजीला किंवा दुपारी कधीही करता येतील. आधी घरात पण आणलेली आहेत आणि बाबांनी विकत आणलेली पण वांगी आहेत बरं का. तर त्यातच ॲड करून त्याची भाजी बनवता येते. माझी मम्मी कपडे शिवते आणि आता कसं झालंय, घर नवीन बांधलंय आणि पसारा सगळा इकडे शेडमध्ये आहे. तर ना ही मशीन अशीच पडून होती, धूळ बसलेली, ती बाबांनी धुवून घेतली. संध्याकाळचा कामाचा टाईम आहे, सगळ्यांचा अवतार खरं तर बघण्यासारखा झाला आहे. चला मग आता आपण ना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.